महाविकास आघाडीचे विजय होणार आहे. डॉक्टर नदीम साहेब असो, आमचे बाकीचे उमेदवार असो, हे खूप चांगले उमेदवार आहे. लोकांसाठी काम करणारे उमेदवार आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. शरद भाऊ आहे, मेमन साहेब आहे आणि बाकीचे सर्व आमचे शिवसेनेचे, उबाटाचे सर्व रिपब्लिकन पार्टी, गवई गटचे सर्व एकत्रित आम्ही लढणार आहोत आणि 100% आम्ही जिंकणार आहोत. याच्यात कोणती आमच्या मनात शंका नाही. आघाडी महाविकास आघाडीने नुसती फॉर्म भरण्यातच आघाडी घेतलेली नाही, तर संपूर्ण पुसद शहरामध्ये सर्वसामान्य जनतेला चालणारा सर्वमान्य असा उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या रूपाने आम्ही दिलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, अतिशय एक दिलाने आम्ही सर्वजण नगराध्यक्षासहित आमचे जे 31 उमेदवार आहेत त्या 31 उमेदवारासाठी अतिशय ताकदीने आम्ही लढणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की नगराध्यक्षासहित आमचे सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय चांगल्या मताने निवडून येतील. आणि येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेस काउंटिंग होईल आणि निकाल लागेल त्यावेळेस महाविकास आघाडीचा झेंडा या पुसद नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास आम्हाला सर्व नेत्यासहित सर्व कार्यकर्त्यांना आहे. निश्चित त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. आघाडीने मला उमेदवारी दिलेली आहे. आघाडी घटक पक्ष सर्व पूर्ण शक्तीनिशी माझ्यासोबत आहेत. गेल्या 35 वर्षापासून या नगरपालिकेमध्ये मी काम करत आहेत. अनुभव माझ्या पाठीशी आहे. हे सर्व पाहून माझ्या सहकार्याने तर माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी अपेक्षा करेन की पुसदच्या जनतेने खऱ्या अर्थाने एक पुसद शहराचा वैभव परत आणायचा असेल, एक प्रगतिशील शहर, विकसित शहर बनवायचं असेल तर लोकांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मला साथ द्यावी. सत्ताधाऱ्यांना बरेच वर्ष तुम्ही दिलेली आहे, 50 वर्ष दिलेली आहे. फक्त एक बदल म्हणून 5 वर्ष मला द्या. निश्चितपणाने शहरातल्या नागरिकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा मी पूर्ण करेन असा मला विश्वास आहे. आपण बघू शकतो की आज हिवाळ्याचा महिना आहे.